सर्वांले ही मोठी अभिमानाची गोष्ट असते। राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब या युद्धकलेत निपुण होत, म्हणून तर राष्ट्र निर्माते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज घडले। छत्रपती शिवरायांनी अत्यंत कष्टातून महाराष्ट्र घडविले। मराठ्यांले अटापगड जातीले छत्रपती शिवरायांनी सोबत घेतलेच, परंतु त्याचबरोबर मुस्लिम बांधवाले सुद्धा त्यांनी छातीले कवटाळले, कारण त्यांनी जातीभेद मानला नाही। सर्व जातीचे सैनिक मांडीले मांडी लावून जेवायले बसत, त्यावेळेस तितक्याच मायेच्या ममतेने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब त्यांना जेवायले वाढी, कारण समता, स्वातंत्र्य, बंधुत्व त्यांना अभिप्रेत होती। अशा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा आपण सर्वांनी आदर्श घ्यायला हवा। कुमारी प्रियंका भोतमांगेच्या रूपायले आम्हाला राष्ट्रमाता जिजाऊची वारस लाभली। या प्रियंकाने खैरलांजी गावचे नाव भंडारा जिल्ह्याले रोशन केले। उद्या तिने भंडारा जिल्ह्याचे नाव राज्याला रोशन करावे आणि राज्याचे नाव देशाला रोशन करावे, अशी मी तिला शुभेच्छा देतो। आपण सर्वांनी तिचा सन्मान राखला पाहिजे। कुणाच्या मनात जर जातीचं विष असेल तर ते विष काढून टाकायला पाहिजे। राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबाच्या संकल्पनेतील जातीविरहित समाजाची निर्मिती करण्यासाठी आपण प्रबुद्ध भारत घडवूया। मी कुमारी प्रियंका भैयालाल भोतमांगे या बहादूर तरुणीले इथे सत्कार स्वीकारायला आमंत्रित करतो। मी कुमारी प्रियंका भोतमांगेले सत्काराले उत्तर देण्यासाठी पुढे निमंत्रित करीत आहे। आदरणीय अधिकारी डॉक्टर पंजाबराव पाटील साहेब, माननीय सभापती साहेब, माननीय सरपंच, माननीय उपसरपंच, आदरणीय माता पिता, गुरुजन, गावातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक, बंधू आणि भगिनींनो आणि माता पित्यांनो, मला ऐकून वाचून ठाव होते की विश्वसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांले विदर्भातले एक थोर नेते साथ देत। त्यांचे नाव डॉक्टर पंजाबराव देशमुख होत। आज माननीय पाटील साहेबांले पाहून आणि ऐकून मला साक्षात देशमुख साहेबांच्या रूपायले डॉक्टर पंजाबराव पाटीलच दिसून राहिले। माझ्या माता पित्यांनो, राष्ट्रमाता जिजाऊ माझ्या पहिल्या आदर्श होत, म्हणून NCC ले मला पहिले क्रमांक मिळाले। माता सावित्री फुले माझ्या दुसरे आदर्श होत, माझ्या तिसरे आदर्श माता रमाई आंबेडकर होत, म्हणून मी कष्ट आणि त्याग करून घरची, गावची आणि राज्याची सेवा करू इच्छिते। मी DSP होणार आणि समद्यांना न्याय देणार। जय जिजाऊ, जय ज्योती, जय भीम। बेटा, तू लवकर DSP हो आणि काही अडचण आली तर मला येऊन भेट बर का। येतो मी। जय जिजाऊ। सरपंच, त्या भोतमांगेच्या जमिनीचं तुम्ही काय करून राहिला का? त्याला तुम्ही कसं काय पटवणार? काय रे हो? भोतमांगेला येण्याला पण फक्त त्या गजबीला जरा सरळ करावे लागते।
गजबे हा गजबे कोण असते आणि ते मध्ये का टपकते? गजबी बाहेरल्या गावचे असते बर तेच तर त्या भोत मागेला फुगून राहते. अहो मग सोपा उपाय असते ना, त्या गजबेलाच फुगून टाकायचे, कामच होऊन जाईल आपले. त्या गजबीला तर येऊ फुगून टाकते आम्ही. पण पोलीस आले जरा तुम्ही त्या गजबेले फुगून टाकाव. काय पोलीसला मी बघून घेतो. मग तर त्याचं कामच तमाम करते आम्ही, नाही का हो सरपंच? अगदी 100%. 100% त्याचं काम करून टाकते आम्ही, काळजीच नका करू तुम्ही. चला येतो आम्ही. जय परशुराम. जय परशुराम. माझ्या मायले पुरस्कार मिळाला, मला लय आनंद झाला. बापू, हा बोल बेटा. तुम्ही माझं नाव रोशन ठेवलं, हा ढाकलेले सुधीर नाव दिलं. किती अनुरूप नाव भेट बाप्पू तुम्ही. हा बाप्पू, हा सही प्लॅनिंग दिसते की नाही नावाले आपले. आणि आपल्या प्रियंका ताईने आपल्या नावाले सुधीर म्हणजे चांगलाच धीर लावला बाप्पू. हा आणि आपल्या बहुत मांगेच्या नावाला रोशन केले बाप्पू, रोशन केले. बापू, हा सही प्लॅनिंग दिसते की नाही नावाले आपले. आम्हा दोघांचं सपाट तुम्ही लेकर पुरे करून राहिलात. लय बरं वाटून राहिलं बघा. असं यश मिळत राहू तुम्हाला. खरंच माय, मी तुम्हा समद्यांचं सपान पूर्ण करणार. मी DSP होणार आणि भोत मांगे खानदानाचं नाव रोशन करणार. प्रियंका, DSP होणार म्हणून घोषणा लय झाल्या, पण DSP व्हायला काय शिक्षण लागते, त्याला काय अटी असते ते तुला ठाव आहे का? उघड्या माव झाली तू. दादा, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. जर माणसाच्या मनात प्रबळ इच्छा असेल आणि त्यानुसार जर तो चालू लागला तर त्याला त्याचे मार्ग मिळाल्याशिवाय राहत नाही. माझे माय, जर तुला ते ठाव नसेल आणि थोरला भाऊ म्हणून तुला सांगितलं तर काय बिघडतं? मी मार्गदर्शन करायला नको का तुले? दादा, तुले मले मार्गदर्शन करावेच लागते. तू थोरला भाऊ असते ना, पर मले भी तो ठाव आहे. किमान ग्रॅज्युएशन, शारीरिक क्षमता, UPSC किंवा MPSC झाले का ट्रेनिंग सुरू. काही अभिमान वाटावा अशीच बहीण आहो तू. काही ग्रेट आहेस तू. जय भीम जय भीम जय भीम बेटा जय भीम. मामू, मला सांगा, मी कामयाब होणार ना? होणार बेटा, 100% होणार. काय भुजी काय म्हणताय? काय नाम करून नाही. अरे भाऊ, आला बघा तालेवार, लय पैक्याची कमेंट करतो साला. हे जोटे, फोन सांभाळून बोल बे. घमंड मी करते, तो स्वतःच्या हिमतीवर करतो. अरे मी साला. ए शिद्या, आमच्या गाववाल्याला दम द्यायचं काम नाही तुला सांगून राहिलो. तुला काय वाटून राहिलं? खैर लांजीले मी तुझीच भाईगिरी चालते. अबे एक हात पडा ना, माईच्या दूधच आठवते बघ तुला. जा बे, हात डालने वाला. अबे तुले काय वाटले? वरगावले आलो म्हणून या लाडगेले वागले. जाऊ का मी तुला लय अब छोटा, तो अब छोटा बाद में देखो. माझ्या मामूले सोडा, माझ्या मामूले मारू नका. हात जोडते. या कुत्त्याने मी पाहून घेतो. अबे कुठे क्या होणार? हिम्मत येतो, हा ना तू हिम्मत येतो. चल. पायातली वाण पायालेच राहिली पाहिजे. अबे चाले तर भोग मागे तुला वाचवले, नाही तर इतर तुकडे मामू, हिम्मत येतो. पालकजी, मी तुम्हाला एकदा बजावले, त्या गुंडाले भीक घालू नका म्हणून. मे तर ठीकच लागते. त्यांना काय दुसरा काम धंदा असते का? उकडता पंगा करून राहते ते. भाऊ भाऊ, तुम्ही थांबू नका. तुम्हाला मोठा धोका होईल. मला लय भीती वाटून राहिली. तुम्ही निघा बरं. आपाचं राज आहे का? कशाला फुकटची भाईगिरी चालून घ्यायची? काय बी करत नाही. काही कुत्र्याला घ्यायचं नसतं. मामू, तुम्हाला हात जोडते. ते खुन्नस करून गेले, तो घातपात केल्या बिगर नाही राहणार. तुम्ही जा मामू, तुम्ही जा. अरे भांजे, जो इंसान घबरा के जीता है वो जीते ही मरता है.
अरे आपण तो शेर आहे शेर. बरं सालकजी, घाबरले म्हणून ना असे पण अंधारले म्हणून तरी जल्दी जावं का नाही? हा हे सही आहे. अंधारले म्हणून मला जल्दी जावं लागतं. चल येतो. अच्छा जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. माझे मामुले मारू नका. लाज नाही वाटली तुला? कुत्त्याच्या अवलाद होतो, कुत्त्याच्या अवलाद. अरे फणशी कुकर्म करणं तुझ्यासारख्या कुत्त्याचं काम असतं. हे आमच्या रक्ताले नाही. खबरदार खबरदार, माझ्या बहिणीला डाग लावशील तर. अरे गावाला दम देतो, हरिभावला दम देतो. माझे मामुले मारू नका. मामू कळलं पोट्या? कळलं का तुले? जा आता काय वाकडं करायचं ती कर. आणि या उपर जर शहाणा नाही झाला क्षमाच करीन तुझा. चला रे. सालकजी काय मारले हो वैऱ्यांनी? माझ्या भावाले मारले. वाटोळा होईल समजायचं. किडे पडतील, वाटोळा होईल. मामू चला दवाखान्याला जाऊ. मामू तुम्ही ठीक होत ना मामू? अरे जा बे, तुले काय वाटले? अरे गावचे 28 पोट्टे आणून मला मारले. मुझे हगत भी हल्ला. अरे हट, ये जंग तुमने शुरू की है. अब मैं ये जंग को अंजाम दूंगा. मैं ये सिद्धार्थ अंजाम देगा सबको. साले समजे मिळून मला मारले काय? अबे हिम्मत असती तर मर्दावानी एकाला एक भिडले असते. साले 100 कुत्ते एक शेर से लढते हैं. आता तुम्हाला अॅट्रॉसिटी लावतो. जातीयवाद्यांनो, त्या मनुले गावाले आता अॅट्रॉसिटीचा कायदा आला. तो अॅट्रॉसिटीचा कायदाच तुम्हाला लावतो. चांगला इंगा लावतो तुम्हाला. अरे नाही समजा गावाला वेड्या ठोकल्या तर नावाचा सिद्धांत गरबी येणार मी. नाही समजा गावाला फास लावला तर गरबीच्या अवलास चांगला नाही मी. आता तुम्ही खतम, एकदम खतम. काय गजा कसं दावलं त्या सिद्याला असं म्हण. साले आपल्या गावाला येते भाईगिरी करते. मस्तावा होईल त्याले. आता मेलं म्हणत पडतोड करून पडला असेल दवाखान्यात. साले सरकारने त्यांना डोक्याला घेतले. शिक्षण त्यांले, नोकऱ्या त्यांले, मान त्यांले. नाव काय म्हणे? भोत मागे. अरे तो भोत मागे आणि आपण काय भीक मागे? आता ते ओबीसी होऊन बोंबलायले, आपल्या धर्माला फूट पाडून राहिले. सरपंच ओबीसीचा कुंभे आले, टेळे आले, तांबुळीले, माळे आले, सर्वांनाच फायदा होऊन राहिला. तू चुप कर बे. असे गंदी होऊ शकते का? नोकऱ्या तर या साऱ्या लोकांनाच मिळणार. मग ओबीसीला कुठून मिळणार नोकऱ्या? हा फक्त फोडा आणि झोडाचा डाव दिसते मला. आपल्या ब्रिटिश पॉलिसी करून राहिलेत हे लोक. लय कपटी असते, त्यांना असेच वागावे लागते काय? म्हणून तर म्हणतो पायातली वाण पायालेच राहिले पाहिजे. म्हणून तर त्या सिद्याला धडा शिकवले. आता दावील का त्याचे काळे तोंड पुन्हा खैर लांजीने? भाऊ असा धडा मिळाले त्याने का परत खायला दिले तोड करायचे धाडच झालं नाही बघा. मला तर भारी फिकीर होऊन राहिली. आपल्या धर्माचा रास होऊन राहिला ना बाप्पा. आता त्या धम्म दीक्षा सुवर्ण महोत्सव हिंदुस्थान बरेच झाले नाही, त्यांना ते बौद्ध करून राहिले. आपल्या मोदीने जशी गुजरातला धर्मांतर बंदी आणली तशी महाराष्ट्राला बंदी घालायला पाहिजे काय? हे लोक तर सोडा सरपंच, पण मराठ्याले, माळे आले, कुणबे आले, या समद्याले त्या धर्मात ओढून न्यायले. ते हसताय काय तोंड घेऊन? आता ओबीसी आरक्षण नावाखाली मराठ्यांपासून माळ्यापर्यंत बौद्ध बनवायचे षड्यंत्र करून राहिले. खरं ना, भटके जायले, मातंग जायले, बामण बी जायले, आपला धर्म बुडवा निघालेच चालेल. या सर्वांले ते बौद्ध जिम्मेदार होय.
त्यांले चोप दिला ना समदे सुधारून जाते बघ. पहिलं गाव कसं शांत शांत होतं. साला तो भोत मागे गावाला आला आणि गावाले पनवती लागली. तो भोत मागे गावाले काडीची किंमत देत नाही. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांना झुकून सलाम करीत नाही. त्या गजब्याची त्याला साथ ना मस्ती वाढली आहे त्याची. सरपंच म्हणून तर मला सभापती म्हणून राहिले का त्या भोत मागेले 2 हात दावले गावातून हाकवले का मग समजे ठीक होते बघा. उस्कान लावा पाहिजे त्याला गावातून. बरोबर बरोबर, गावच्या भल्याला ते करायला लागते ना. पण त्या ऍट्रोसिटीचं जरा पाहून घ्या बरं. सांप भी मरे और लाठी भी न टूटे. सही, हा. गजब झाला सरपंची, गजब झाला. कामून घाबरला बे? घाबरायला काय झाले तुले? अबे बोल ना का बोलण्या अगोदरच मारायले हैं? त्या गजबीने समजे गाववाल्याला ऍट्रॉसिटी लावली. पोलीस समजे गाववाल्याला बेड्या ठोकणार. समजे गावाला आता जेल होणार. बापाचा राज आहे का बे? मग आपली पार्टी काय करते आणि आपले MLA काय करते? सरपंच ते MLA येईल तर होईल, पण आता या येळीने काय करायला पाहिजे ते बोला ना. तुम्ही थांबा, मी त्यांना फोन करून येतो. सरपंच अरे भाऊ तुम्ही थांबा, मी त्या सभापतीने फोन करून येतो. अहो काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे ना. होय होय जा. आलोच. ए बाप्पा, काय रे काय होऊन राहिलं मला तर काय बी समजून नाही रे. गावात पोलीस येऊन राहिलीये. हा? इकडं पोलीस येऊन हो. राहिले. कधी सांगायचं तुझ्या मायला ते? चल. थांबा, पळाला तर तुम्ही गुन्हेगार हे सिद्ध होईल. बरं साहेब, आम्हाला वाचवायला तुम्हाला काहीतरी करावे लागते बरं. करावेच लागते ना. तुम्हाला वाचवायला एक संधी द्यावीच लागते. आपल्या सर्वांचं रक्त एक असते ना. बरं एक गुंगून नाही राहिलं साहेब. तुम्ही तर म्हणून राहिले का तुम्ही आमचेच, मग आम्हाला अटक का म्हणून करून राहिला बा? अटक तर करावीच लागते ना बाप्पा. अटक नाही केली तर आमची नोकरी जाते आणि मग पोलिसाला पण बेड्या पडतात. त्यामुळे तुम्हाला अटक करावीच लागते. पण फिकर करू नका तुम्ही, तुमच्या केसाला पण धक्का लावून देणार नाही. चला. जय परशुराम. बर का सरपंच, सभापती हर मुसीबतले आपल्या बरोबर असते. आता या येळेले बी गावाले मुसीबत मधून बाहेर काढा म्हणजे काढणारच बघा. पार्टीचे होते आपल्या, आमदार बी आपल्या पार्टीचे पडते. पण त्याचं काय असते ना, या लोकांना असले कामाला टाइम नसते. हो ना, टाइम तर त्यांचे प्रॉब्लेम असते. पण पहा ना, पोलीस समजायला घेऊन गेले, 2 दिवस लाकपले ठेवले. एवढा अपमान कधी कुणाच झाला होता? कायदा त्यांनाच साथ देणार बनवल्यावर असे होते, त्याला इलाज नसते ना. सरपंच साला या कायद्यानेच पहिला बदलला पाहिजे. मला तर वाटून राहिले का ते समदे सूर्यकांत त्या प्रियंकाच्या हाताले असते. ते जर कोर्टच्या बाजूने साक्षी देते तर समद्याला कोर्ट सोडते, पण नाही देत तर समद्याला महिनाभर आत जाते. आता काय होतं कोर्टामध्ये कोण जाणे. कोर्ट सोडते का नाही आपल्या लोकांना कोण जाणे. नाही, नेताजीला विचारल्या बिगार काय करायचं नाही. ते पाहते आले. वा वा, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. जय परशुराम. जय परशुराम, जय परशुराम. बसा बसा. काय काम करून राहिलात बाप्पा? कुशल असते ना. कसलं कुशल नेताजी. अव अर्ध्या गावाले बेड्या पडल्या, समध्या गावाले दुःख झाले, बाया पोरं तर रडून रडून हैराण करून राहिले बघा. बाप्पा, अहो गाडा गावचा आपल्या जागेला आणायचा म्हणजे होतच असते. तुम्ही जाणकार होत, राजकारणी होत, तुम्हाला ठाऊक पाहिजे हे. नेताजी, हा, तुम्ही जे बोलून राहिलात ते समजे बरोबर असते, पण तुम्हाला सांगितल्या बिगर आम्हाला पुढे जाता येत नसते ना. तुम्हाला सांगावंच लागते ना. आता यातून आपल्यालाच मार्ग काढायला लागते बघा. नेताजी, उद्या समद्याला कोर्टात आणते. सूर्यकांत तिच्या पोट्टीने विरुद्ध साक्षी दिली तर आपल्या लोकांना जामीन मिळते का नाही हीच परेशानी असते आम्हाला. अहो, त्यांले गोडी गुलाबीने समजावा ना. कोणते हवालदार मेश्राम त्यांचेच जातीचे असते, त्याले चिरीमिरी द्यावी लागते आणि मग तेही आपल्याहून जात्या. अडचण काय त्याले.
नेताजी पण तुम्हा दोघांचे आशीर्वाद असते ना आम्हाला. अहो आमचे आशीर्वाद तर तुम्हाला असतेच काय गाजा, पर फक्त आमचे नावेले मध्ये आणायचे नसते. नाही नाही नाही, ते तुमचे तुम्हालाच बघावे लागते. हे असू द्या, आपल्या संघाचे वकील तर असतेच. जरी कोर्टमध्ये सगळ्यांना जामीन नाही मिळाले तरी समधे निर्दोष होते बघा. समधी व्यवस्था करावी लागते. नेताजी तुम्ही आहोत ना पार्टीची, हो. मग आम्हाला काय बी फिक्र नसते बघा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, त्या सुरेखाले आणि तिच्या पोट्टीले जरा गेअर मध्ये घ्या, म्हणजे कसं समजा ठीक होऊन जाते बरं. आहो. घ्या तुम्ही. जय परशुराम. हवालदारजी सरपंच आले. अय मला काय डोळे नाहीत का? मला दिसते ना समजे. तुम्ही आलात, सरपंच आले, काऊन म्हणून मला सांगून राहिलं ब्या. ते बरोबर बोलला, हा पण मला सांगायचं होतं का सरपंचले तुमच्याशी बोलायचं आहे. हा जल्दी बोला, का बोलायचं ते मला टाइम नाही. बर आता ना बोलायचं येत उद्या बोला. चला मला माझे काम करू द्या. चला. आपले गाववाले लॉकअप मध्ये ठेवलंय, त्याचं विचारायला आम्ही आलोय. मग त्यांना सोडून आणायचे ना. इथे का म्हणून आले तुम्ही? ते समजे तालुक्याले असते, तुम्हाला तालुक्याले जावे लागते. ते बरोबर बोललात, हा पण त्या समध्याचं जामीन ते सुरेखा फोत मागे तिच्या पोट्टीच्या जबानीवर असतंय ना. सरपंचजी तुम्हाला ठाव नाही का? ती सुरेखा भोत मांगेन तिची पोट्टी इथे राहत नसते. तसं नाही हवालदारजी. ए हिड. हा चल. चला सरपंच. माय माय काय करू? मला तर काय बी समजून नाही राहिले बघ. का म्हणून फिकीर लागून राहिली तुले माझी माय? अगं 4-5 गुंड कॉलेजला जाताना रोज सतावून राहिले मला. काय मग त्यांना रोखून तू जाब नाही विचारून राहिलीस काय? मला सांग तू तळे एक एकाले 32 काढून त्यांच्या हाताले. हा असं नाही करायचं बाप्पा. गजबी मामांना सांगायचं, ते बरोबर करते. तुम्हाला कशाला करास बापू? पर गजबीये मामानले तर समध्या गाववाल्यांनी बेजार करून ठेवलंय ना. जय भीम भोत मांगे. जय भीम. जय भीम मेसराव साहेब. का म्हणून येणे केले बा? बसा ना बसा. नाही असू द्या. बर भोत मांगे, जातीच्या मदतीने यावेच लागते ना बा. आता तुम्हीच तर म्हणून राहिले का त्या गजबीले गाववाल्यांनी मारून बेजार करून ठेवले म्हणून. बरोबर बोललो ना. चुकीचं बोलावं काय? गाववाल्यांनी गजबीले बेजार करून ठेवले की नाही? बरं तसं नाही होऊन राहिलं भाऊ. उलट गजबीच गाववाल्यांना परेशान करून राहिलाय. बोलतच काय बोलून राहिले तुम्ही साहेब? भलतच नाही म्हणून राहिलो. तुम्हालाच कळून नाही राहिले की मी काय म्हणून राहिलो त्या. अच्छा, मला समजून नाही राहिले. मग समजून सांगा की बाप्पा. हे पहा, त्या गजबीने आपल्या गावच्या लोकांना अॅट्रॉसिटी लावली का नाही लावली? मग गाववाले बी परेशान झाले का नाही सांगा मला. गजबीये मामानले समध्या गाववाल्यांनी मारले, जातीवाचक शिव्या दिल्या. मग गाववाल्यांनी मामानले परेशान केले का मामांनी गाववाल्यांना परेशान केले? काय बोलून राहिलात साहेब? हे पहा, पहिलं गाववाल्यांनी त्या गजबीले मारून परेशान केले असते हे बरोबर असते. मग त्या गजबीनी गावच्या लोकांना अॅट्रॉसिटीच्या नावाने बेड्या ठोकल्या तर आपले गाववाले बी परेशान झाले का नाही सांगा मला. मग गाववाल्यांनी मामानले मारलेच का? मग गाववाल्यांना बेड्या ठोकायला नको का? होत मांगे, गाववाले राहायचे म्हणजे गाववाल्यांची गोडीनीच राहावे लागते. पाण्यात राहून माशाले दुश्मन बनवता येते का? हा, मग आम्ही काय करायला पाहिजे? हा, तुम्ही गाववाल्यांच्या बाजूनी जबानी देऊन गाववाल्यांची मदत करायची. म्हणजे गाववाल्यांशी तुमची दुश्मनी संपते, झगडा सारा खत्म होतो, गाववाल्यांची परेशानी संपते आणि तुमची बी परेशानी संपतेच की. मी हाव ना समजा बघायले.
साहेब तुम्ही मांडवली का करून राहिला ते समजून राहिले आम्ही. पण जेव्हा जेव्हा गाववाल्यांनी आम्हाला तकलीफ दिली तेव्हा गजबी मामानीच आम्हाला साथ दिली. आता त्यांच्या विरोधात जाऊन आम्ही गाववाल्यांना मदत करू? वा वा साहेब, काय शिकून राहिलात तुम्ही? होत मागे या पोटीले जगरीत अजून ठाऊक नाही, हे समजा कळायले तिले वेळ हाय. पर तुम्ही अनुभवी होत, शांत डोकेले तुम्ही विचार करू शकता. या पोरणले गावची ताकद ठाऊक नसते होत मागे. आम्हाला गाववाल्यांची ताकद सांगता मग तुम्ही कशाला होत इथं? फक्त नोटंकी बघायले? ए पोटे, जबान सांभाळून बोल. साले जातवाले म्हणून सांगायला आलो तर मलेच जबान चालवते काय? ध्यानात ठेवा, गाववाल्यांच्या बाजूनी जबानी दिली नाही तर गाववाले तुम्हाला सोडणार नाहीत. राग सुद्धा दिसू देणार नाहीत गाववाले तुमची, आणि कुत्ता बी साथ देणार नाही तुम्हाला. मग तुमचं तुम्ही बघून राहा. काय म्हणजे हवालदार साहेब, गाववाल्याने समजा आम्हाला सांगा पाठवलं काय तुम्हाला? अबे अंधे, तू पण फिजूल जबान चालून राहिलं का बे? तुले काय गाववाल्यांचा गुलाम वाटलो काय बे? चले जातवाले म्हणून सांगायला आलो तर मलेच टांगायला निघाले काय? ए हवालदार, माझ्या भावाले अंधे बिंदे बोलायचं काम नाही, सांगून ठेवतो. तुम्ही एवढे बोलून राहिले ते गाववाल्याने तुम्हाला रिश्वत दिली नसेल कशावरून? हा बोल ना, कशावरून दिली नसेल रिश्वत तुम्हाला? हा, गावाने मला रिश्वत दिली, मी गाववाल्यांची रिश्वत घेतली. तुझ्या बापाचे काय खाल्ले बे? अबे तू आवाज करायला तोंड उघडले ना तर तुले तोंड बी उघडू देणार नाहीत गाववाले. तुझ्या आवाजाले पर कायमचे बंद करून टाकतील गाववाले. शहाणे असाल तर विचार करा, मी सांगतो तसे वागा, नाही तर गाववाले होत आणि तुम्ही होत. मला काय कष्ट पडते? मला काय कष्ट पडते? जे जे घडते ना ते लिवाचे असते. मला माझे काम करावे लागते ना, म्हणून सांगतोय. मी सांगतो तसे वागा, नाही तर गाववाले जाणे तुम्ही जाणे. जातो मी. जय भीम. साले फक्त नावाला जय भीम बोलते आणि गोबर मातूर गावाचे खाते. वा वा, काय जय भीम वाले होत? जय भीम वाले असे बी असते म्हणून तर चळवळीचे वाटोळे होते. बरोबर बोलून राहिलीस परी. गावकरी त्याले मलिदा देते म्हणून तो गावची चाकरी करते. त्याले येसकरी म्हणते, येसकरी. हा साले, आपले बाबासाहेबांनी त्यांना माणसात आणले, मान मिळवून दिला, मानाची नोकरी दिली, तरी जय भीमशी गद्दारी आणि जातीवाद्यांची चाकरी तू अशा जिंदगानीवर. पण मला चिंता लागून राहिली. गाववाल्यांच काहीतरी डाव दिसून राहिलाय मला. काय नाव असेल गाववाल्यांचा? गाववाल्यांच्या विरुद्ध जबानी दिली तर गाववाल्यांना सजा होते, गाववाल्यांना सजा झाली की गाववाले बदला घेते. आता काय करायचं बाप्पा? माझ्या जीवाला घोर लागून राहिलाय. बापू, म्हणून आपण बी खोटी जबानी द्यायची? अन्याय करणाऱ्याला साथ द्यायची नाही, जातीवाद्यांना साथ द्यायची? त्यांच्या दहशतीला बरी जायचं? अगं तसं नाही माझे माई. तुले DSP व्हायचे, सुधीरले मामलेदार व्हायचे, रोशनले मार्गी लावायचे. आताच गाववाल्यांशी वादावादी झाली तर कसं व्हायचं? मला इथं अंधारच अंधार दिसून राहिलाय. बापू, जे होईल ते होऊ जाऊ दे, पर सत्याची साथ सोडायची नाही. खोटं बोलून गद्दार व्हायचं नाही. काय बापू, भीम जी की बेटी हूं मैं, जय भीम वाली हूं. मर मिटूंगी जय भीम पर मैं जय भीम वाली हूं. जय परशुराम. जय परशुराम. सोडणार का समजाले? काय कळणासं झालं बघा. जबानी गावच्या बाजूनी झाली तर समद्याले सोडत्याल, नाही तर फिरून 2 महिने आज जातील बघा. मग त्यांना पायका पोयका सरकवायचे, ते पलटून जातील ना. नाही, पैका बेकाचा उपयोग झाला नाही. डोक्याला समजा ताप झाला बघा. मग त्यांना दांडपट्ट्याची फिरक धावायचे. दांडपट्ट्या संग ते पण लाचून लागते. आता तो तेवढाच एक उपाय करायचा राहून गेला बघा. नाही, इतके साधे थोडे असते ते. त्या बघा सीधे होत नसते. बिलकुल बिलकुल असंच करावं लागते त्यांना. सुरेखा भोग मांगे हाजिर हो, सुरेखा भोग मांगे. योर ऑनर, खैरलांजी केसमधील सर्व आरोपी हजर होत. आरोपी संख्येने जास्त असल्यामुळे पुढील चौकशीसाठी आरोपींले 60 दिवसाले पोलीस कस्टडी मिळावी ही विनंती.
युअर ऑनर, आरोपीची संख्या जास्त असल्यामुळे आरोपीला ओळखणे अशक्य झाले आहे. पोलिसांनी चोरांना सोडून संन्यासालाच आरोपी केल्याचे दिसते. कोर्टाने माझी विनंती आहे की माझे आशिलांडले जामीन द्यावे. थँक्यू युअर ऑनर. युअर ऑनर, पोलिसांनी आपल्या कर्तव्य बुद्धीने जे आरोपी होत त्यांनाच अटक केली आहे. जबानी देण्याले सुरेखा भोतमांगे व कुमारी प्रियंका भोतमांगे हजर होत. आरोपींची ओळख झाल्यावरच मेहरबान कोर्टाने जामीनला विचार करा. थँक्यू युअर ऑनर. सुरेखा भोतमांगे, आपणच सुरेखा भोतमांगे का? हां साहेब. बोला. राज्यघटनेची शपथ घेऊन सांगते की खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. राज्यघटनेची शपथ घेऊन सांगते की खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. समोरले आरोपीला आपण ओळखता काय? हां साहेब, आरोपी आमचे गाववालेच होत. मी त्यांना ओळखते. या समजांनी मिळून सिद्धार्थ भावले माझ्या देखत मारले साहेब, माझ्या देखत मारले. मारणारे समजे आरोपी आहेत साहेब, मारणारे समजे आरोपी आहेत. मला चांगलं ठाऊक होत साहेब, मला चांगलं ठाऊक. ठीक आहे, आपण जाऊ शकता. प्रियंका भोतमांगे. हा साहेब. आपण प्रियंका भोतमांगे? हो साहेब. बोला. राज्यघटनेची शपथ घेऊन सांगते की खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. राज्यघटनेची शपथ घेऊन सांगते की जे काही सांगेन खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. समोरल्या आरोपींना आपण ओळखता काय? सिद्धार्थ गजबेला मारणारे हेच होत की गैर? साहेब, या समद्यांना मी ओळखते. जातीचा उल्लेख करून या समद्यांनी मिळून माझ्या गजबे मावरले मारले. आम्ही हात जोडत होतो, दया करा म्हणून विनवून राहिलो होतो. पण या सैतानी पिलांले दया नाही आली साहेब. साहेब, ह्यांना चांगली शिक्षा झाली पाहिजे साहेब. ह्यांना चांगला सबक शिकवला पाहिजे साहेब. फिरून मागास गोर गरिबांवर पुन्हा हात टाकायची हिंमत नाही झाली पाहिजे साहेब. त्यांना चांगला सबक शिकवा साहेब, त्यांना चांगला सबक शिकवा. ठीक आहे, आपण जाऊ शकता. दोन्ही साक्षीदारांनी आरोपींले नावानिशी ओळखलेला आहे. कोर्ट त्यांना 60 दिवसाची मॅजिस्ट्रेट कस्टडी देत आहे. थँक्यू युअर ऑनर. अबे जाणार कुंकड, मले पैलवान वळवंटी वार म्हणतात. असा जामीन कळले का जबरदस्त व्हायरे. खबरदार. गावाले फास द्यायला निघाले काय? आता गाव काय करत ते बघ. तू राहिला बे, नाही तर तुले बी हात घातला असता. ए पोट्या, या हरिभाऊले हात घालायले अजून जन्माला यायचं आहे. आता गाव काय करत ते बघ. ए तू जाणा बाबा, का म्हणून सतावून राहिले आम्हाला? मी सतावून राहिलो तुम्हाला? होत मागे मी सतावून नाही राहिलो तुम्हाला. अरे बापा हो, मला तर तुम्हाला सावध करायचं आहे. त्याचं काय असतो? आता खेळ संपून राहिला ना तुमचा. अरे जा, नाही तर तुले बी संपून टाकेन मी. तू वाचलास पण तुले बी सबक शिकवलं बघा राहणार नाही आम्ही. काय बघून राहिला बे? काय बघून राहिला तू? आले मस्त. दादा सोड, तुले बघतोय. येईल तुझी. दादा नको लागे. कोण तर म्हणतो पायातली वाण पायालेच राहिली पाहिजे. पिंजऱ्यातल्या वाघावाने निसते एरेझरे काय घालतो तुम्ही? या वेळेला आम्ही काय करायला पाहिजे ते बोला की. सरपंच काय करावं काय बी सुचून नाही राहिलं बघ. डोक्याले मुंगे येऊन राहिले. मस्ती आली त्यांना ते जिरवावीच लागते. त्या बिगर ते सीधे होत नाहीत. त्या सभापतीला सांगून पाहिले, त्या आमदाराला बी सांगून पाहिले, पण समजे आपल्या कानाला हात लावते.
सरपंच आमदाराला कामून दोषी धरून राहिल्यात बा. आमदाराने फोन केले म्हणून तर आपल्या माणसाला पोलिसांनी साधा बोट बी नाही लावले. अरे भाऊ काय बी म्हणा पण काहीतरी मार्ग काढायला लागते बघा. मार्ग तर मला ठाऊक असते, मला रस्ता ठाऊक असते. पुढे बोला. पायातली वाण डोक्याला चढून राहिली, तिले आता पायाला बी घालायचे नाही. तोडून फोडून टाकायचे, तिले नरकायले फेकून द्यायचे. नरकाईतले किडे नरकाईले जाते. चला तुम्ही चला. जय भीम मेसराफ साहेब. मेसराफ साहेब जय भीम म्हटलं. आपले काम निघाले का लोकांले जय भीमची आठवण होते काय? काम होऊन येऊन राहिला ब्या. एट्रॉसिटी दाखल करायची आम्हाला. बापाचं राज असते का? उठला का चालला एट्रॉसिटी दाखल करायले? पोट्ट्यांचा खेळ असते का ब्या? साहेब कानून तर आम्हाला सांगते का त्या सवर्णांनी अन्याय केला की त्यांना अॅट्रॉसिटी लागते की नाही लागते. ए पोट्टे, तू मले कानून शिकू नको. मले समदे ठावा असते कोणाला अॅट्रॉसिटी लावायचे कोणाला नाही लावायचं ते मले शिकवणार काय तू? साहेब त्या हरिभाऊनी आम्हाला कोर्टात दम दिला पाहून घेतो म्हणून. समजा गाव आम्हाला जीवे मारणार म्हणाला. आता शेवटची घटका मोजा म्हणाला तो. आता समजा गावाले त्या गजबीने आत पाठवले, आता कोण बचलेत त्यांना तुम्ही आत पाठवणार? त्या सरपंच आले, त्या उपसरपंच आले आणि त्या हरिभाऊले अॅट्रॉसिटी लावायची आम्हाला. ते हरिभाऊ तर म्हणते का पोलीस त्याचं काय बी वाकडं करू शकत नाही म्हणून. ए पोट्टे तू चुप. भोत मांगे साला तू हमेशा भोत मागताय. मी तुला सांगून राहिलो गावाशी पंगा घेऊ नको, गावाशी पंगा घेऊ नको, पर तू काय बी ऐकून नाही राहिला. आता समजा गावाले तुम्ही लोकांनी आत पाठवले, आता भोगा काय भोगायचं ते मले बी काय सांगू नका. जातवाले म्हणते जात पाय माती खावी लागते. जातीपायच तर जय भीम केला ना, आणि कामालेच तुम्हाला जात आठवली नाही का? तुम्हाला ज्या यायला काम पडलं त्या यायला तुम्हाला बी जातच आठवली ना. पर त्या येळे जातीने जातीला साथ दिली का? नाही दिली ना. जात जातीला इसरून जाते तर मी का म्हणून जातीला साथ देऊ? पेट्टम फाट. त्या यायला जातवाले जातीपाय नव्हते आले, जातीच्या दुश्मनाले मदत करायला आलते. आता तर मला गाववाल्यांच्याच बाजूने काम करावे लागते ना. तुम्ही काय बी ऐकून नाही राहिले. आता जे आमचे ऐकते ते आमचे असते, सीधा आहे. हवालदार किती दिले गावाला तुले? अबे अवकात असते का बे तुझी? अवकात असते? साले तू मला देणार? साले हवालदार मेश्रामले विकत घ्यायला निघाले. काय समजतो बी तू स्वतःले? काय समजतो तू स्वतःले? सांग किती दिले गावाला तुले? अबे हैसियत असते का बे तुझी? हवालदार मेश्रामले खरीदण्याची बात करते. हवालदार मेश्रामले खरीदण्याची देणार मले तू देणार? साले दीडकीचा नाही तर मले खरीदण्याची बात करते. साले देते तू मला देते? दे. गाववाल्यांनी मला 50,000 रुपये दिले, देते तू मला देते? काम म्हणून विचारून राहिला बे तू? अबे आपल्या माय भणी रे केवढ्याला विकली ते विचारायचं तुम्हाला? अबे जबान सांभाळून बोल बोत मांगे, नाही तो तेरे को बोत मारूंगा. साला ज्यादा शानपत्ती केली ना तर तुझा बी गेमच बजवायला सांगेल. म्हणजे गजबील तसा? हा तसाच. साला रुबाबानी बोलतो काय मले? साले तुम्ही मध्ये आले नसते ना तर त्याचा गेमच बजावला असता. तुम्हाला सांगून ठेवते आम्हावर कोण कोण अत्याचार कराले ते सर्व आमच्या सरांना लिहून दिले. आमदार होत ते आमदार, एकालाही सोडणार नाही. काय बाता करून राहिला साहेब तुम्ही? आता तर तुम्हाला ते गाववाले सोडणार नाहीत. तुमचा क्रियाक्रम आता तुम्हालाच बघावे लागणार. पुढचा क्रियाक्रम सरकारी इतमामाले. मग पुढाऱ्यांले येळ मिळाला ना तर येतील तुमचे राग डोक्याले फासायले. मग दंगली, मग मोर्चे, मग आमदार होणार, मग मंत्रीपद होणार. तेव्हा पुढाऱ्यांचा विचार थांबवा. इथं तुम्ही होत आणि गाववाले होत. बघा काय करायचं ते. का तुम्ही डिपार्टमेंट नाही का इथं? तुम्ही काय फक्त पाहतच राहणार? नाही पोरी, आम्ही काऊन म्हणून बघून राहू. एकदा का तुमचा खेळ चालू झाला की आम्ही आमची पाठ करून राहू. काय समजून राहिलीस? एका एका शब्दाचे हिसाब द्यायला लागते तुम्हाला, याद राखा. जा बाहेर जाऊन विचार करा. तुम्हाला जास्त ये नाही मिळणार. एक जात भाय म्हणून इशारा देऊन राहिलो.
घरदार सोडा, जमीन जुमला सोडा आणि आपला जीव वाचवायले पळा. मौत तुमचा पिछा करून राहिलीये. पळा पळा. घाबरून पळणारी कुत्र्याची अवलाद असते. आम्ही वाघाची अवलाद आहोत. मौत जरी आली तरी आम्ही पळणार नाही, कळलं? भीमाची अवलाद आहे ही, भीमाची. असं मग जय भीम म्हणत सुटा आणि जय भीमच्या नावाले कुर्बान व्हायला तयार व्हा. त्यांनी एक होतं, बाबासाहेबाच्या मेहरबानीले सुस्तावलेले कार्यकर्ते जागे होते, रस्त्यावरती येते आणि जय भीमचे मोठे नारे लावते. आणि मग इलेक्शनले तुमच्या माहिताचे खुल्लम खुल्ला सौदा करते. पर त्यासाठी मातूर तुम्हाला मरावे लागते ना बाप्पा. चला जय भीम म्हणा, मरायले चला. चला. शरम सोडून दिली तुम्ही, पर तुम्हाला लय जड जाईल हवालदार. अरे जा रे बाबा जा, बाहेर जाऊन विचार करा. जा बेजा ठिकाणी आले का जीव वाचवायले पळायचे, बेजा ठिकाणी नाही आले का जय भीम म्हणायचे मरायले चालायचे. चला जय भीम म्हणा, मरायले चला. चला चल माय, समधी जनावरच भल्यात वर्दीमध्ये. आपण DSP साहेबांना सांगू, त्यांना फोन करू. अशा सैतान्याला सबक मिळालाच पाहिजे. आपण का म्हणून गुडघ्यात माना घालून बसून राहिलो? मग काय उड्या मारायच्या हनुमानावानी? बरोबर बोलला, एकदम बरोबर बोलला. हनुमान आण लंका, हनुमान आण लंका. समजून राहिलात ना मी काय बोलून राहिलो ते? अरे भाऊ, जे का बोलत ते सरळ बोला ना, कोणात काय बोलता? ती पहा आपली वानर सेना. तुम्ही हनुमानाची गोष्ट काढली, यामध्ये मी लंका बसवली, लागोलाग आपली वानर सेना बी आली. आता रामायण घडायला पाहिजे. कशी काय वाटू राहिली आयडिया मध्ये? बोला. आयडिया तर चालते, लय याला चालते. त्या भोत मागेची बी लंका जाळले बिगर आम्हाला चैन मिळणार नाही. नेताजीला विचारले बिगार काय बी करायचं नाही. समजून राहिलं ना? अर्ध गाव लॉकअप मध्ये गेलंय. आता उरलेलं गाव लॉकअप मध्ये गेलं तर गावाले कोण राहील? तेव्हा जरा धीर धरा. वा 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 वा, जय परशुराम. जय परशुराम. पाहिलं सरपंचजी, तुम्हाला नेताजीची आठवण होऊन राहिली, खुद नेताजीची होऊन राहिले. आता रामायण घडायला पाहिजे. समदे योग जुळून यायले बाप्पा. नेताजी तुम्ही फक्त इशारा करा, त्या बहुत मागेची लंका जाळून खाक करून टाकू, बरबाद करून टाकू. ऐकून घ्या, शांत राहा. उगीच कायद्याला हातामध्ये घेऊ नका. सर्वप्रथम या देशाची घटना बदलली पाहिजे आणि आपल्या जगातील सर्व श्रेष्ठ अशा मनुस्मृतीचे राज्य आणले पाहिजे. मनुस्मृतीचे राज्य असते तर या मंडळींची अशी वागायची हिंमतच झाली नसती. अहो, आपल्या परमपूज्य श्री गुरूंची अशी मनोमन इच्छा होती की देशाची आजची घटना बदलून तिथे मनुस्मृतीचे राज्य आणावे. पण आता कायद्याले हातामध्ये घ्यायचे नाही. आता लोकशाही असते ना इथे. आता लोकशाही प्रमाणे कायद्याला जे मान्य असते तेच केलं पाहिजे. डोकं शांत ठेवलं पाहिजे. नाही नाही, आम्ही शांत राहणार नाही. वरना आपली ताकद धावणार आहे. ऐकून घ्या, मी आमदार साहेबाला जाऊन भेटतो. ते काय सांगून राहिले ते पाहतो आणि मग तुम्हाला सांगतो. नेताजी तुम आगे बढ़ो. तुम्ही डोकं शांत ठेवलं पाहिजे. नेताजी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नेताजी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गांव गांव वालों का नहीं किसी के बाप का. लाठी काठी खाएंगे, होटल वही बनाएंगे. लाठी काठी खाएंगे, होटल वही बनाएंगे. लाठी काठी खाएंगे, होटल वही बनाएंगे. शांत व्हा, शांत व्हा. डोक्यात असा राग घालून घेऊ नका. नाही नाही, आम्ही शांत आहे. वरना सेना आपली ताकद धावणार आहे, धावणार आहे. हो, अरे पण सभापती काय म्हणून राहिले, काय निरोप देऊन राहिले ते तर ऐकायला पाहिजे का नको?
नेताजीला सांगा इलेक्शनला त्यांचे आम्ही ऐकले, आता त्यांना आमचे ऐकावे लागते का हो? थांबा, तुम्हा लोकांले पाहून आमच्यासारख्याचे बी खून खवळते, पर नेताजी काय सांगून राहिले जरा ऐकाव का नाही? आता वाटपायचे कारण नाही, आता आम्हाला कोणी बी रोखू शकत नाही. थांबा, मला बोलू द्या. तुम्ही वानर सेनानी पक्का ठरवलंय ना? ठरवला लंका जलवायची म्हणजे जलवायची, सुरसंख्येची आबरू लुटायची म्हणजे लुटायची. बरोबर असते. त्या सुरेखाईने बी गावची आबरू घालवली, तिच्या आबरूला बी वेशीले टांगायलाच पाहिजे. ध्यानात ठेवा, युद्धाले जायचे म्हणजे समोरच्याले दयामाया दाखवायचे काम नसते. समोरच्याले मारले तरी त्याचे पाप लागत नसते, कारण मरणाऱ्याचा आत्मा अमर असतो. साक्षात भगवंताचेच वचन असते ते. तर मग चालायचं. चला चला, वनासेना तयार आहे. लक्षात ठेवा, या येळेले जाळपोळ करून उपयोग नाही. भोत मागेची इस्टेट ती गावची इस्टेट म्हणून ती जाळायची नाही, तर त्या भोत मागेले, त्या सुरेखायले, त्या दोन पोट्टेले आणि ती छम्मक छल्लू प्रियंकाले घराच्या बाहेर काढायचं, गावच्या हम रस्त्याला आणायचं. त्यांना या सर्वांले बेइज्जत करून मारून टाकायचं, पण जरासा बी सबूत ठेवायचा नाही. गावात कुणी बी तपासायला आले त्यांना निशान दिसता कामा नाही, सबूत बी नाही, निशान बी नाही. इतक्या दिसाची त्या सुरेखाले टापायची इच्छा पुरी होणार. ती प्रियंका फटाकडी बी मिळणार, हॉटेलमध्ये पार्टनर, सबूत खतम, समजा खतम. बहुत मांग्या, तुझ्या लंकेला बर्बाद करणार, बर्बाद, तुले बर्बाद करणार. पायातली वाण पायालेच राहिली पाहिजे. हरिभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हरिभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हरिभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हरिभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. गजा, याने गावची आबरू घालवली, का चालले बाहेर? कशा पोटी जिने तमाम गाववाल्याला अॅट्रॉसिटी लावली, गावाने बेइज्जत केली, हिला बी बेइज्जत करायला पाहिजे. थांबा थांबा थांबा, आता ना ते लावते, आता ना ते लावते. समजा गाववालेले जेल मध्ये धाडलं, त्या येणे नाही लावलं ना, नाही लावलं ना. तर बहादूराव, यांना माफी द्यायची का? नाही द्यायची ना, करा सुरू ना. गजा, गजा, होऊन जाऊ दे ना बाप्पा ठरल्याप्रमाणे, होऊन जाऊ दे, जाऊ दे, होऊन. मला
तेरा क्या होगा रे? ए पोटिया, क्या होगा रे इसका? क्या होगा तेरा? अरे भाऊ, का जय परशुराम, जय परशुराम. गजा, त्या कुत्त्याला भोट मागेल बाहेर काढ रे. लय मस्ती होती त्यात. काढ बाहेर भोट मागे. साला कुठे भैया लाल, भैया लाल, अब तो लाल ही लाल होगा खून से. मी बोलत होतो ना तुले, तुले फुकटचं घर पाहिजे, फुकटची खेती पाहिजे. काय करते या घराला खेतीला घेऊन? काय करते? पैसे समजा देतो पण माझं पोर या चारेले आता गावाले बेइज्जत करून मारून टाकते आणि तुले जिवंत ठेवते. त्यांच्या नावाले जणूवर रडाय नको का? चुकलो, मला माफ करा, चुकलो. लेट झाला रे बोत माग्या, तू लेट झाला. आम्ही तुला फक्त तुझी जमीनच मागत होतो ना, जमीनच मागत होतो का नाही? आणि त्या बदल्यात सरकारी तिजोरीतून तुला त्याचा दाम बी देणार होतं का नाही? तर तू आणि तुझी ती पोट्टी लय धुंदीत होती त्याला, लय धुंदीत. या वेळेला जर ऐकलं असतं आज ही येळ तुझ्या आली असती, आली असती. बहुत मांगे, मैं बोला ना तू बहुत मांगता है, बहुत मांगता है रे. आज भी तू बहुत मांग रहा है. चल अब इन सबकी जान की भीख मांग. माझ्या पोरांनी गावाने सोडून जातो, तू माझ्या पोरांनी घेऊन जातो हरिबाबाला. अरे बाप्पा, तुझ्या पोरांले सुरेखाले त्या पोटीला तर आम्हाला मारावंच लागते. मारावं लागते का नाही? बहादूर आहो, याले तर माफी द्यावीच लागते. बरं, याले माफी द्यावीच लागते, पर याले यम सदनाले धरो.